तर मित्रांनो आता लापशी बरोबर बनवायचे आम्हाला कांद्याची मिरची। चला तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तर पहा मित्रांनो आज आम्ही आलोय नदीमध्ये। तर मित्रांनो तुमच्या आवडीची रेसिपी बनवायची आहे, म्हणजे मित्रांनो आज बनवायचे लापशी। तर मित्रांनो गुळामध्ये आज आम्ही लापशी बनवणार आहोत। तर मित्रांनो ही लापशी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला लगेच आता इथे बनवायचे आहे। तर चूल पेटवून आता तयार झालेले आहे आणि आता लगेच कढईमध्ये आम्ही रवा भाजून घेणार आहोत। तर मित्रांनो लापशी बनवण्यासाठी आपल्याला जाड रवा वापरायचा असतो। तर पाहता कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आम्ही आता अर्धा किलो लापशी बनवणार आहोत। तर अर्धा किलो रवा घेतलेला आहे। तर पहा मित्रांनो आता कढईमध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर आधी तेल टाकावं लागतं। तर आम्ही आता थोडंसं आधी तेल टाकून घेणार आहोत। तर लापशी बनवायला आम्ही थोडी मोठी कढई घेतलेली आहे आणि पहा मित्रांनो हा घेतलेला आहे लापशी रवा अर्धा किलो घेतलेला आहे। तर आता हा रवा आम्ही भाजून घेणार आहोत। मित्रांनो आपण तुपामध्येही लापशी बनवू शकता। तर तुपामध्ये बनवल्यास खूपच चवदार होते। तर आज आम्ही तेलामध्येच बनवणार आहोत। तर आपल्याला हा रवा थोडा लालसर भाजून घ्यायचा आहे। तर थोडा कमी जाळावरतीच भाजायचा आहे। तर पहा आता 8 ते 10 मिनिट झालेले आहे आणि आमचा लापशी रवा आता भाजलेला आहे। तर पहा लालसर कलर आलेला आहे आणि हा रवा आता आम्ही काढून घेणार आहोत, कारण आपल्याला आता पाणी तापवायचं आहे। तर याच कढईमध्ये आता आम्ही पाणी तापवणार आहोत। तर तेव्हा आपल्याला तर दुसऱ्या कढईमध्ये आता रवा आम्ही काढून घेणार आहोत। तर आता पाणी तापायला ठेवायचं आहे। तर आता याच कढईमध्ये आम्ही पाणी तापवणार आहोत, तेव्हा आम्ही हा लापशी रवा काढून घेणार आहोत। तर दुसऱ्या कढईमध्ये हा लापशी रवा आता आम्ही काढून घेणार आहोत। तर पहा असा लालसर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर लालसर बनवल्याने खूप अशी छानदार लापशी तयार होते। आणि मित्रांनो एकदम आम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने आज लापशी बनवणार आहोत। तर आता आम्ही इथे पाणी तापायला ठेवणार आहोत। मित्रांनो आपल्याला अर्धा किलो रव्यासाठी 1 लिटर पाणी तापवायचं आहे। तर आता आम्ही उकळून घेणार आहोत। तर आता थोड्या वेळानंतर पाणी उकळलेलं आहे आणि यामध्ये आता आम्ही गूळ टाकणार आहोत। तर पहा येथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, अर्धा किलो रव्यासाठी। तर आता हा गूळ आम्ही पाण्यामध्येच उकळायला टाकणार आहोत। मित्रांनो आपण गूळ हा नंतरूनही टाकू शकतो, रवा शिजल्यानंतर सुद्धा। तर आता गूळ विरघळलेला आहे आणि यामध्ये आता आम्ही रवा टाकून देणार आहोत। मित्रांनो आपण गूळ हा नंतरून टाकला तरी सुद्धा चालतो, रवा शिजल्यानंतर। तर आता बराच वेळ झालेला आहे आणि आमची लापशी आता शिजलेली आहे। तर एकदम मऊ झालेले आहे शिजून आणि यामध्ये आता आम्ही वेलची टाकणार आहोत। तर 5 ते 6 वेलची आम्ही कुटून घेतलेले आहेत आणि ते आता मिक्स करून घेणार आहोत चांगले। तर आता थोडा वेळ आम्ही असंच ठेवणार आहोत। तर यावरती आता झाकण ठेवणार आहोत, म्हणजे थोड्या वेळानंतर आपली लापशी आता तयार होणार आहे।
तर कांद्याची मिरची ही लापशी बरोबर खूप चवदार लागते, त्यामुळे आज आम्ही येथे कांद्याची मिरची बनवणार आहोत। तर त्यासाठी आम्ही येथे 4 ते 5 कांदे घेतले, थोडे मोठे साईजचे, आणि हे कांदे आम्ही आता एकदम बारीक असे कापून घेणार आहोत। तर लगेच आता येथेच कांद्याची मिरची बनवायची आहे, तर एकदम बारीक चिरून घेणार आहोत आम्ही आता। तर आता आमचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि लापशी सुद्धा शिजलेली आहे। तर पहा एकदम सुक्की तयार झालेली आहे आता, तर एकदम मऊ झालेले आहे शिजून। आणि आता लगेच उतरून ठेवणार आहोत, आपल्याला आता कांद्याची मिरची बनवायची आहे। तर आता लगेच कांद्याची मिरची बनवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला मसाले लागणार आहे। तर येथे आम्ही एका प्लेटमध्ये मसाले काढून घेणार आहोत सगळे। तर पहा येथे संडे मसाला घेतलेला आहे, तर आता घेतलेला आहे कांदा लसूण मसाला, तर एवढी घेतलेली आम्ही मिरची पावडर। मित्रांनो, आपण मिरची पावडर ही कमी जास्त ही वापरू शकता आपल्या चवीनुसार। तर ही घेतलेली आहे हळद पावडर, तर एवढे घेतलेलं आहे बारीक मीठ। तर आता आधी आम्ही मसाले तळून घेणार आहोत तेलामध्ये। तर आता तेल गरम झालेलं आहे आणि आता हे मसाले आम्ही तळून घेणार आहोत। तर आता मसाले तळलेले आहेत आणि आता यामध्ये लगेच कांदा टाकायचा आहे। तर आता आम्ही लगेच कांदा टाकून देणार आहोत। तर आता यामध्ये घालायचे शेंगदाणे, तर आम्ही आता येथे कुटून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये। तर आम्ही आता यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत कांदा शिजायला। तर यावरती आम्ही आता झाकण ठेवलेलं आहे, म्हणजे कांदा हा लवकर शिजेल। तर आता शेंगदाणे आमचे कुटून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये आणि आता लगेच आम्ही कांद्यामध्ये टाकून देणार आहोत। तर थोडे मोठालेच ठेवलेले आहेत, जास्त बारीक नाही केलेले। तर पहा आता आमची कांद्याची मिरची तयार झालेली आहे आणि एकदम सुक्की बनवलेली आहे आता। तर पहा मित्रांनो, आता आमची लापशी आणि कांद्याची मिरची तयार झालेली आहे। तर आता लगेच आम्ही येथे जेवण करणार आहोत। तर मित्रांनो, कांद्याच्या मिरची बरोबर लापशी एकदम चवदार लागते। तर तुम्ही सुद्धा मित्रांनो अशा प्रकारे घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कांद्याची मिरची आणि लापशी बनवू शकता। तर पहा एकदम लापशी सुक्की झालेली आहे आता, तर गार झाल्यानंतर एकदम सुक्की झालेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आमची लापशी आणि कांद्याची मिरची आता तयार झालेली आहे। तर घरच्या घरी मित्रांनो अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आम्ही कांद्याची मिरची आणि लापशी बनवलेली आहे। तर कांद्याची मिरची ही लापशीमध्ये एकदम चवदार लागते। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी बनवू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आमचा आजचा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडले असल्यास नक्कीच या व्हिडिओला
लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये.